सांगा, आज आपण महावितरणतर्फे तक्रारीसाठी आले होते. तुमच्या तक्रारीचं निवारण झालंय का? तक्रार निवारण झालं नाही, फक्त त्यांनी दाखल करून घेतली आजच्या तारखेला कंप्लेंट. पण माझी जी तक्रार होती ही 2023 मधली होती, ती आजपर्यंत निघाली नव्हती. अच्छा. की आमच्या माध्यमातून मी आलो, संबंधित अधिकाऱ्याला ती तक्रारीचं उशिदा केली. त्यांनी तिच्यावर संबंधित कंपनीला फोन करून फॉलोअप घेतला. आज त्यामुळे काही दिवसात निघेल तक्रार माझी स्वतःची. मला एक सांगा, कंपनीने ज्यावेळेस आपण कंपनीशी करार केला होता त्यावेळेस काही काल मर्यादा होती का? हो, 5 वर्षाची कंपनीची वॉरंटी असते ना. ते पण तुम्हाला वस्तू भेटली का? हा, वस्तू मिळाली मला स्वतः. अच्छा. मग तुमची जे संबंधित तक्रारीचं निदान झालंच नाही अजून? नाही, अजून नाही झालं. 23 पासून आजपर्यंत नाही झालं. संबंधित अधिकारी काय म्हणाला तुम्हाला? मी आज म्हणले ते आता कंपनी संग बोललो म्हणे, ते करतील म्हणे काही दिवसात. अच्छा, काही दिवसात. हो. तुम्हाला भरोसा आहे का? भरोसा नाही. भरोसा नाही, महावितरणच्या कारभारावर भरोसा नाही आमचा. अच्छा, म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं का महावितरणचा कारभार म्हणजे आंधळ दळतं कुत्रपीठ खातं? प्रकारे आंधळ कुत्रपीठ. अच्छा, तुमचं नाव काय? शेतकऱ्याची संख्या जर बघितली, प्रचंड त्रस्त शेतकरी. वेगवेगळ्या कंपन्याचे वेंडर झाले, काही द्यायला तयार नाही, काही पैसे भरून घेतले 2-3 साल झाले. अच्छा. सोलार फिटवायला तयार नाही. अच्छा. काहीचे सोलार आलं तर ते समज शेतकऱ्याला दिल्या गेलं नाही. या अनेक तक्रारी आज शेतकरी तर मांडीत आहेत या लोकांना. म्हणून ते आंधळ दळीत कुत्रपीठ असंच महावितरणचा कारभार चालू आहे सध्या तरी सोलारच्या बाबतीत. पण मला एक दुसरं खेदाने हे नमूद करावं लागतं, सगळ्याच्या संघटना शेतकऱ्याची मात्र कोणतीच संघटना, हे दुर्दैव असं तुम्हाला नाही वाटत का? शेतकरी जातीत घुरलेला आहे ना वेळ आहे. अच्छा. एखाद्या जातीचे शेतकरी असतात मग संघटना मोठ्या प्रमाणात झाली असते. अच्छा. शेतकरी स्वतःला एक शेतकरी जात ही कोणत्या का समाजात? शेतकरी ही एक जात पाहत नाही, म्हणून शेतकऱ्याची दयनीय अवस्था व्हायला लागली. अच्छा. आपलं नाव काय? माझं नाव दिनेश काकडे, शिवसेना तालुका प्रमुख, अंबड.